श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्या वेळेला भगवत प्राप्तीचा सुलभ मार्ग स्वतः कपिल महामुनींनी देवहूती मातेला सांगितला, त्यावेळेला एवं निशम्य कपिलस्य वचो जनेत्र्ये साकर्दमस्य दयिता किल देवहूतिः विस्त्रस्तमोहपटला तमभिप्रणम्य तुष्टावतत्वविषयांकितसिद्धिभूमिं. कपिल महामुनींचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिल महामुनींना प्रणाम केला आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. ती म्हणाली, देवा, ज्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले, त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूते, इंद्रिय, शब्दादी विषय आणि मन यांनी युक्त सत्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हींचे बीज असणाऱ्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते. प्रत्यक्ष त्यांनाही जे रूप दिसलं नाही ते रूप मला पाहायला मिळालं. खरंच माझं जीवन धन्य झालं. प्रभो, आपण निष्क्रिय, सत्य संकल्प, संपूर्ण जीवांचे प्रभू, तसंच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुणप्रवाह रूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तींमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारे आपण स्वतः विश्वाची उत्पत्ती करतात. नाथ, प्रलय आल्यावरती ज्यांच्या पोटात हे सारं विश्व लीन होऊन जातं ना, जे कल्पांताच्या वेळी मायामय बालकाचं रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा चोखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या तुम्हाला मी गर्भामध्ये कसं काय धारण केलं? ही पण आपली मायाच आहे, नाही का? हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करता. म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आदी अवतार झाले, त्याचप्रमाणे हा कपिल अवतार सुद्धा मुमुक्षूंना ज्ञानमार्ग दाखविण्यासाठी झालेला आहे. हे भगवन, आपल्या नावाचे श्रवण कीर्तन करण्याने किंवा चुकून आपल्याला नमस्कार जरी करता आला तर आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तात्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतात. मग आपले दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल, यात काही शंका आहे का? अहो, ज्याच्या जिभेवर आपलं नाव आहे तो चांडाळसुद्धा यामुळे श्रेष्ठ होतो. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नावाचा उच्चार करतात त्यांनी तप, हवन, तीर्थयात्रा, स्नान, सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले. अगदी तद्वत आपल्या दर्शनाच्या आणि नामाच्या उच्चाराचं तेच फळ आहे. हे प्रभो, आपण साक्षात परब्रह्मच आहात. तन्त्वामहं ब्रह्म परम पुमांस. आपणच परमपुरुष आहात. वृत्तींचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणाला आपलेच चिंतन केले जाते. आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत. अशा साक्षात विष्णू स्वरूप कपिलांना माझा प्रणाम असो. प्रभो, माझा प्रणाम स्वीकार करा. अशा प्रकारे आईने स्तुती केल्यानंतर कपिल महामुनी म्हणाले, आई, मार्गेणानेन मातस्ते सुसेव्येनोदितेन मे
आस्थितेन परांकाष्ठा मचिरादवरोत्ससी. आई, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे ना, त्याचं अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील. खरंच देवहूती मातेचं काय भाग्य आहे की आज मोक्षपदाची प्राप्ती करून देणारा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला आणि तिने सुद्धा भक्ती ज्ञान वैराग्य युक्त होऊन त्या भगवंतानी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला. हे फार महत्त्वाचं आहे. नाही असं म्हणतात ना, जिथे पिकतं तिथे विकत नाही. प्रल्हादानी कितीतरी वेळा हिरण्यकश्यपूला सांगितलं की बाबा माझं ऐका, ऐकलं असतं तर. रावणाला कितीतरी वेळा विभीषणाने सांगितलं दादा माझं ऐका. अहो त्यांनी काय स्वतः मंदोदरीने सुद्धा सांगितलं होतं, पण रावणाने ऐकलं नाही. ऐकलं असतं तर कल्याण झालं नसतं का? मला सांगा, साक्षात भगवान नारायणाची स्वारी त्यांच्या घरी विराजमान झाली, यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे होतं? पण ते ऐकणं महत्त्वाचं होतं. स्वतः देवहूती मातेने हे सगळं ऐकलं. ऐकल्यानंतर तिला आनंद झाला. त्यावेळेला भगवान कपिल महामुनी आईला म्हणाले, आई माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मज्ञानी लोकांनी याचं अनुकरण केलं आहे. याद्वारे तू माझ्या जन्मरहित मरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील. जे लोक माझे हे मत मानित नाहीत ना, ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतात आई. पण तू मात्र माझं मत ऐकशील याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. मैत्रेय ऋषी सांगतायत, विदुर काका अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिल महाराजांची स्वारी ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तिथून निघून गेले. तेव्हा देवहूती माता सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमामध्ये पुत्राने उपदेश केलेल्या योग साधनेने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाली. त्रिकाल स्नान करायचं. तिच्या कुरळ्या केसांचं भुरकट जटांमध्ये रूपांतर झालं. वल्कलांनी झाकलेलं शरीर उग्र तपश्चर्येमुळे कृश झालं. तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या देवांनी इच्छा करावी अशा अनुमत गृहस्थ सुखाचा त्याग केला. जिथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शय्यांनी युक्त हस्तिदंती पलंग, सुवर्णपात्र, सोन्याचं सिंहासन, त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या अशा स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारच्या पाचू लावलेल्या भिंतींमध्ये रत्नजडित रमणीय मूर्तींसह मणिमय दिवे झगमगत आहेत. अशा प्रकारच्या जे फुलांनी लहरलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत, ज्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आहे, धुंद भ्रमरांचा गुंजारव आहे, जिथे कमलगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केलेल्या, जिच्या गंधर्वमय गुणगान करीत असलेल्या, जे मिळवण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक होत्या, अशा गृहोद्यानाची ममता तिने सोडून दिली. परंतु पुत्रवियोग आणि पतिवियोग यांच्यामुळे थोडीशी कासावीस झालेली देवहूती भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्या पुत्र कपिल देवांनी केलेला उपदेश तमेव ध्यायती देव मपत्यम कपिलम हरी बभुवाचिरतो वत्स निस्पृहा तादृशे गृहे. ऐश्वर्य संपन्न घरावरती पाणी सोडलं आपल्या पुत्राचं, हरीचं चिंतन करतीये, ध्यानामध्ये मग्न होतीये. नंतर कपिल देवांनी भगवंताच्या ज्या ध्यान करण्याच्या प्रसन्न मुद्रेचं रूप आईला सांगितलं होतं, ते विराट रूप डोळ्यासमोर आणून ध्यानमग्न होतीये. भगवत भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य, भक्तिप्रवाह योगेन वैराग्येण बलीयसा युक्तानुष्ठान जायतेन ज्ञानेन ब्रह्महेतुना. तिने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. त्याच्यासाठी भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य, यथोचित कर्मानुष्ठान, ब्रह्मसाक्षात्काराने विशुद्ध झाली. अशा प्रकारे जीवाचं अधिष्ठानभूत परब्रह्म भगवंतामध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन
परमानंदामध्ये निमग्न झाली. एवं सा कपिलोक्तेन मार्गेणाचिरतः परम आत्मानं ब्रह्मनिर्वाणं भगवंतमवापह. अशा प्रकारे देवहूती मातेने कपिल मुनींनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्यमुक्त परमात्मस्वरूप श्री भगवंताची प्राप्ती करून घेतली. म्हणा कपिल भगवान की जय, देवहूती माता की जय. मंडळी, वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपद म्हणजे सिद्धपूर नावाने विख्यात झालं. विदुरा, योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला. तीच सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी श्रेष्ठ नदी ठरली. मंडळी, आज या ब्रह्मज्ञानाने देवहूती मातेचा उद्धार झाला. महायोगी कपिल महामुनी सुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेला निघून गेले. तिथे समुद्राने त्यांचं पूजन केलं. समुद्राने त्यांची प्रार्थना केली. ते स्थान राहण्यासाठी दिलं. ते तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योगमार्गाचा अवलंब करून कपिल महामुनी त्याच ठिकाणी समाधीमध्ये स्थिर झाले. मंडळी, आजही ते स्थान गंगासागर या ठिकाणी आपण माहिती आहे आपल्याला की गंगा आणि समुद्राचा ज्या ठिकाणी संगम आहे त्या स्थानावर कपिल महामुनी समाधीस्थ झाले, समाधीमध्ये स्थिर झाले. या कपिल महामुनींचं ते स्थान तुम्हाला मला आजही तीच प्रेरणा प्रदान करतं जी प्रेरणा देवहूती मातेला झाली. सांख्याचार्य सुद्धा त्यांचं सर्व प्रकारचं स्तवन त्या ठिकाणी करतात. मैत्रेय ऋषी म्हणतायत, हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूती मातेचा परमपवित्र संवाद मी ऐकवला. हे कपिल देवांचं मत अध्यात्मयोगाचं गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचं श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणारविंदांना प्राप्त होतो. शुकाचार्य म्हणतात, राजा, हे तत्वज्ञान दुर्लभ आहे रे. अरे, माणूस म्हणून जन्माला आल्यावरती सुद्धा माणूस म्हणून जगणं आणि परमतत्वाची परमपदाची प्राप्ती करून घेणं हे तसं दुर्लभच आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम हे संसारामध्ये दुर्लभ अशा गोष्टींची प्राप्ती करणं, करून देणं आणि करून घेणं हे दुर्लभ आहे. पण तुझं भाग्य आहे की तुला या तत्वज्ञानाची प्राप्ती झाली आहे. हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. राजा, ज्याला सगळ्या विकारातून, सगळ्या विषयातून, सगळ्या दुःखातून परिपूर्ण अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, जिथे कशाचाही लवलेश उरला नाही पाहिजे, अशा अवस्थेला जर प्राप्त करायचं आहे तर हे कपिल महामुनींचं तत्वज्ञान जीवनामध्ये उपयोगाला पडणार आहे. राजा, याप्रमाणे या तत्वज्ञानाचं आचरण जो कोणी करेल त्याच्या जीवनामध्ये त्याला नक्कीच भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होईल. राजा, आणि जी प्राप्ती देवहूती मातेला झाली ती तुलाही हो. राजा, ही भगवतचरणी प्रार्थना करूया. आणि मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना भगवंताच्या अशा अनेक दिव्य लीला, अनेक दिव्य कथा कशा कशा प्रकारे सांगितल्या, राजा, श्रवण करण्याचा प्रयत्न करूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.